व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी पालकांना मनापासून आणि कळकळीची विनंती आहे की आपल्या मुलांकडे खूप लक्ष द्या. कारण करिअरच्या ओघामध्ये तुम्ही बाहेर पडत असाल, मान्य, कारण आज एक कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे, प्रत्येकाला बाहेर पडावंच लागतं. पण त्याचबरोबर आपण ज्याच्यासाठी बाहेर पडतोय त्याच्याकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे. काही सर्टन एक्सटेंटपर्यंत करिअरला कॉम्प्रमाइज करा, पण आपल्या मुलांकडे तितकंच लक्ष द्या. स्पेशली जे मुलींचे आईवडील असतील त्यांच्याकडे, लहान असो मोठी असो, कुठे जाते, कुठून येते, तो रस्ता कसा आहे, काय येते, कुणासोबत येते, हे तुम्ही लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण कुणाची नजर कशी आहे आपण आत्ता सांगू शकत नाही. कुणावरच आपण विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे प्लीज कृपया तुम्ही मुलींकडे लक्ष द्या. आपापल्या पालकांनी मुलांकडे लक्ष द्या. राहिला प्रश्न या न्यूजचा, जेव्हापासून ही न्यूज ऐकलेली आहे तेव्हापासून समजत नाही आहे व्हिडिओ काढायचं कुठल्या टॉपिकवर आणि काय बोलू, काय या टॉपिकवर बोलू, शब्द सुचत नाही आहे. कारण इतका मनस्ताप झालेला आहे की विचार करा, आपल्याला एवढा मनस्ताप होतो आहे की त्या मुलीच्या आईवडिलांना काय मनस्ताप झाला असेल आणि कुठल्या दुःखातून ते जात असतील याची कल्पना आपण करू शकत नाही. या रिलेटेड सेक्शन्स पनिशमेंट आपण बघणारच आहोत. याला पनिशमेंट आहे पण ॲज पर 66 सेक्शन BNSचं 66 ॲज पर सेक्शुअल हरॅसमेंट ड्यू टू डेथ, म्हणजे जी विक्टिमची डेथ होती, ॲज पर BNS हे सेक्शन 66 लागतं. 103 हे मर्डरचं सेक्शन आहे, ते सेक्शन ॲप्लिकेबल आहे. आणि पोक्सोचं सेक्शन 4 हे जबरदस्ती केलेली आहे ही सेक्शन लागतं. आणि सेक्शन 6 जे अंडर 12 इयर्स आहे, विक्टिम ही अंडर 12 इयर्स जेव्हा असते तेव्हा सेक्शन 6 लागतो. पनिशमेंट जी आहे, पनिशमेंट अप टू 20 इयर्स असू शकते किंवा लाईफ इम्प्रिझमेंट असू शकते आणि किंवा डेथ असू शकते. पण ही झाली पनिशमेंट. पण खरंच हे मनापासून हे सेक्शन तर ठीक आहे, आज हा व्हिडिओ याच्यासाठी नाहीच आहे. हे सेक्शन तर मी एक दोन मिनटात तुम्हाला सांगितलं. पण स्पेशली हा व्हिडिओ मी का करते आहे, कारण खरंच या सेक्शनचा, पनिशमेंटचा एवढा इफेक्ट होतो? खरंच याची भीती मनात आहे का माणसांच्या? मला तर वाटतं बिलकुल नाही आहे. कारण आजकाल एवढ्या केसेस वाढलेल्या आहेत ज्या मायनर विक्टिम बाबतीत की ही भीती, ही पनिशमेंटची भीती काही राहिलीच नाही आहे माणसांमध्ये. का हे वारंवार घडतं आहे? का कुठेतरी कमी पडते आहे का सरकार? कुठेतरी कमी पडते आहे का पनिशमेंट? की आपण खरंच या पनिशमेंटमध्ये चेंजेस झालेले पाहिजेत का? की या चेंजेस, कारण ही पनिशमेंट बघून ना की समोरच्या माणसांना ही विचार जरी आला ना तर त्याला घाम फुटला पाहिजे की ती पनिशमेंट आठवूनच त्याला आठवून त्याला घाम फुटला पाहिजे की बाबा नाही, हे आपण असं केलं की हे असं आपल्यासोबत घडू शकतं. फॉर एक्झाम्पल अफगाणिस्तान, तालिबान या देशांमध्ये जी कॉर्पोरल पनिशमेंट आहे, जी कॉर्पोरल पनिशमेंट म्हणजे पब्लिक फ्लॉगिंग, म्हणजे त्या पब्लिकच्या हवाली करतात की पब्लिक त्यांना पूर्णपणे लाठ्यांनी, बुक्यांनी मारतात. आणि कॉर्पोरल पनिशमेंट ही आधीच्या वेगवेगळ्या देशासाठी बॅन केली आहे. कारण पॅरेंटच्या आपल्या मुलांबाबतीत कॉर्पोरल पनिशमेंट करू शकत नाही, हे मान्य. आपण पॅरेंट्स मुलांबाबतीत कॉर्पोरल पनिशमेंट करू शकत नाही. पण ही पनिशमेंट अशा नराधमांसाठी केलेली गरजेची आहे. कॉर्पोरल पनिशमेंट अशी आहे की त्याचे कपडे काढून त्याला भर चौकात चापकाने फोडतात सगळे मिळून. पण त्याच्यानंतर इतकी त्याला अशी फिजिकल पेन, आपण बोलतो ना फिजिकल पेन, की त्याला ना एकदम अशी मरणाची त्यांनी भीक मागितली पाहिजे की मला मरण द्या, अशी त्याला एकदम फिजिकली पेन देतात. की ही पनिशमेंट ही ॲप्लिकेबल या क्राईमला केलीच पाहिजे असं मला मनापासून वाटतं. की
जे नेक्स्ट लेवलचे आहेत ना, जे नेक्स्ट क्राईम करणारे आहेत ना, की ती पनिशमेंट ऐकूनच, विचार करूनच त्यांना घाम फुटेल की नाही, आपण नाही केलं पाहिजे. आणि ह्या सिच्युएशन, या केसेस आटोक्यात येते किंवा हे सजेशन तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा, की हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे की खरंच ही पनिशमेंट गरजेची आहे का आपल्या इंडियामध्ये. तुम्ही कमेंट करून आणि ही शेअर करून तुम्ही मला नक्की सांगा. धन्यवाद.